नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 22 जानेवारी गुरुवारी माघ महिन्यात येणारी श्री गणेशाची अत्यंत पवित्र जयंती, माघी गणेश जयंती. आजच्या दिवशी मनात खरी इच्छा ठेवून जर ही 3 कामे श्रद्धेने केली तर गणपती बाप्पा तुमचा नवस नक्की पूर्ण करतात. पण लक्षात ठेवा, ही कामे चुकवू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी तुम्हाला ही 3 कामे कोणती आहेत, ती कशी करायची आणि उपाय, तुमच्या इच्छापूर्तीसाठी उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माघी गणेश जयंतीचे काय महत्त्व आहे? माघी गणेश जयंतीचे महत्त्व. माघी गणेश जयंती ही श्री गणेशाची खरी जयंती मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यास अडथळे दूर होतात, रखडलेली कामे सुरू होतात, मनातील चिंता कमी होते. म्हणूनच शास्त्रामध्ये सांगितले आहे की माघ महिन्यात गणेश पूजन केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते. पूजा करण्यापूर्वी हे काम नक्की करा. पूजा सुरू करण्याआधी सकाळी लवकर उठा, स्वच्छ स्नान करा, घरात शांत वातावरण ठेवा, मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवा. कारण देव फक्त शरीराची शुद्धता बघत नाही तर मनाची शुद्धताही पाहतो. श्रद्धा असेल तर देव कधीही तुमच्या सोबतच असतो. मनापासून संकल्प करा. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम, मनात एकच इच्छा ठेवा. एकाच वेळी अनेक इच्छा नको. डोळे बंद करा. गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि मनात स्पष्ट सांगा, बाप्पा, ही माझी खरी इच्छा आहे. योग्य असेल तर पूर्ण करा. लक्षात ठेवा, हट्ट करायचा नाही, फक्त श्रद्धा ठेवायची. आणि जर ती इच्छा तुमच्या भल्यासाठी असेल, तुमच्यासाठी योग्य असेल तर गणपती बाप्पा ती इच्छा पूर्ण करतील. हे गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे गणपती बाप्पांना अर्पण करणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? 21 दुर्वा किंवा 11 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करा. गूळ खोबऱ्याचे मोदक गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत. म्हणून जमेल तर तुम्ही मोदक गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवा. 1 तुपाचा दिवा लावा आणि ओम गणगणपतये हा मंत्र 21 वेळा नक्की म्हणा. फक्त आवाज नाही, तुमचा भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आणि शक्य असेल तर गणपती स्तोत्र नक्की म्हणा. तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे, तिसरं आणि सगळ्यात शक्तिशाली काम, पूजा झाल्यावर कोणावरही राग न धरता गोड बोला. शक्य असल्यास एखाद्याला गोड पदार्थ द्या किंवा मनापासून त्याची मदत करा. कारण गणपती बाप्पा दयाळूपणा फार लवकर ओळखतात. आणि हे सगळं झाल्यावर तुमच्या आईवडिलांच्या नक्की पाया पडा. कारण गणपती बाप्पांना हे खूप प्रिय आहे. याचा अनुभव काय येतो? जे लोक दरवर्षी माघी गणेश जयंतीला ही 3 कामे करतात ते सांगतात, अडचणी कमी होतात, मन शांत राहतं, कामात यश मिळू लागतं. बाप्पा लगेच चमत्कार करत नाहीत, पण योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतात. हे या जयंतीत लोकांना आलेले अनुभव आहे. ज्यांनी ही मनापासून पूजा केलेली आहे त्यांना हे अनुभव आलेले आहेत आणि त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. म्हणूनच 22 जानेवारी गुरुवार हा दिवस चुकवू नका. मनात इच्छा ठेवा, श्रद्धेने ही 3 कामे करा आणि शेवटी फक्त एवढंच म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पा तुमच्यावर नक्की कृपा करतील आणि मी बाप्पांना तुमच्या परिवारावर कृपा व्हावी यासाठी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
जर तुमचा गणपती बाप्पावर विश्वास असेल आणि श्रद्धा असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळं माघी जयंतीला गणपती बाप्पांचं नक्की कामे करा. तुमच्या घरातील सगळे अडथळे दूर होतील. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.